हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर हा व्हिडिओ पाहून थोडंसं वेगळं वाटलं असेल तर नाही, आम्ही कुठेही गेलेलो नाही. आम्ही भारतातच आहोत आणि भारतात येऊन आम्हाला 1.5 वर्ष झाले. पण हा व्हिडिओ मी आत्ता अपलोड करते आहे कारण आम्ही जेव्हा भारतात आलो तर मला हे व्हिडिओ सापडतच नव्हते, त्यामुळे मला काही तुमच्यासोबत शेअर करता नाही आलं. पण आता सहज मी लॅपटॉप चेक करत होते तर मला लॅपटॉपमध्ये हे सगळे व्हिडिओ सापडले आणि हे पाहून मला खूप आनंद झाला. त्यामुळेच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा आहे आमचा UK टू इंडिया शेवटचा, म्हणजे जेव्हा परमनंटली आम्ही भारतात आलो होतो त्यावेळेसचा व्हिडिओ आणि हा मी तुमच्यासोबत आता शेअर करत आहे. पण आपण जेव्हा UKमध्ये राहत असतो आणि जेव्हा घर सोडतो ना, तर ते घर सोडताना आपल्याला खूप छान असं, म्हणजे ज्या कंडिशनमध्ये आपण घेतलं त्याच कंडिशनमध्ये सर्व क्लीन करूनच मग आपल्याला हा फ्लॅट सोडावा लागतो. तर आम्ही भारतात येण्याआधी सगळं घर क्लीन केलं होतं. त्याचाच छोटासा हा होम टूर मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर या फ्लॅटमध्ये आम्ही राहत होतो आणि UKमध्ये कसं असतं की तिथे डिटॅच हाऊस असतं, सेमी डिटॅच हाऊस असतं किंवा अपार्टमेंट्स असतात. तर आम्ही अपार्टमेंटमध्ये राहत होतो आणि या अपार्टमेंटमधील आमचा हा छोटासा 2 BHK इथे आम्ही रेंटने राहत होतो. तर हा आहे 2 BHK. तर इथे कसं असतं, हॉल आणि किचन अटॅच म्हणजे एकत्र असतो. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा आहे हॉल आणि किचन. तर या किचनमधलेच खूप सारे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील जेव्हा आम्ही UKला होतो. तर हा आहे किचन. तर इकडच्या किचनमध्ये आपल्याला किचन ट्रॉली पाहायला मिळणार नाही, कारण हे असे ओपन ड्रॉवर असतात ज्यामध्ये आपण ग्रोसरी वगैरे आपले जे काही थोडेफार भांडे आहेत ते आपण ठेवू शकतो. आणि त्याला अटॅच असते वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर आणि फ्रीज पण त्याच्यातच अटॅच असतो. काही ठिकाणी मोठे फ्रीज असेल तर ते बाजूला ठेवलेले असतात, पण इथे जे ड्रॉवर बनवलेले आहेत ना, तर त्याच्यामध्येच छोटा फ्रीज फिटेड होता, म्हणजे फिटेड फ्रीज होता स्मॉल साईजचा. तर इथे तुम्ही पाहू शकता, ही आहे डिशवॉशर आणि हा काही जास्त मी यूज केलेला नाही, कारण आपल्याला कशी हातानेच भांडे घासायची सवय असते, त्यामुळे जास्त करून तर मी हातानेच भांडे क्लीन करायची. आणि हा इथे कोपऱ्यामध्ये मायक्रोवेव्ह आहे. आपल्याकडे जसे गॅस सिलेंडर असतात तर तसे इकडे नसतात. इकडे इलेक्ट्रिक असतात, म्हणजे इंडक्शन होब इथे तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्या खाली अटॅच ओव्हन आहे आणि हा आहे छोटासा फ्रीज. त्यानंतर आपण बेडरूमकडे जाऊया. हा आहे बेडरूम. तर इथे सर्व फर्निचर दिलेलं असतं, जसं की बेड, चेस्टर ड्रॉवर, कपाट, लॅम्प वगैरे सगळ्या या गोष्टी. आणि हीटर हा प्रत्येक रूममध्ये असतो, कारण थंडी खूप असते. विंटरमध्ये तर अगदी मायनस टेम्परेचर होतं, त्यामुळे हीटरची खूप गरज असते विंटरमध्ये. आणि इथे तुम्ही पाहू शकता, हा आहे इथे गिझर. थंडी असल्यामुळे नळाला 24 तास गरम पाणी असतं आणि वॉशिंग मशीन आहे इथे. दुसरा बेडरूम आपण पाहूया. या बेडरूममध्ये पण सेम फर्निचर आहे. बेड आहे, मॅट्रेस आहे, कपाट, चेस्टर ड्रॉवर, हीटर. आणि ही रेड कलरची सायकल दिसते ना, तर ती सायकल शर्विलची फेवरेट सायकल होती, पण ती आम्हाला तिथेच सोडून जावं लागली, कारण की ती खोलून पण बॅगमध्ये व्यवस्थित बसत नव्हती, त्यामुळे आम्ही ती इथेच ठेवून आलो होतो. रात्री 8ची फ्लाईट होती, त्यामुळे आम्हाला एअरपोर्टला थोडंसं लवकर जायचं होतं. तर 3:30-4 वाजता आम्ही कॅबवाला बोलवलं होता. कॅबवाला पण सगळं आवरून आम्ही खाली आलो. कॅब आली होती, बॅग्स वगैरे सगळ्या कॅबमध्ये ठेवल्या आणि थोडंसं मनामध्ये नर्वस फील होत होतं, कारण की आता 5-6 वर्ष आम्ही UKमध्ये राहिलो. शर्विलचा जन्म इथे झाला, त्याचं लहानपण, या गोष्टी सगळ्या इथे झाल्या, त्याच्यामुळे सगळ्या आठवणी सोबत घेऊन आम्ही चाललो होतो आता भारतात येण्यासाठी. आणि समोर जी ही ब्लॅक कलरची शिपच्या आकाराची जी बिल्डिंग दिसत आहे ना, तर याच बिल्डिंगमध्ये आम्ही 5 वर्ष राहिलो होतो, त्यामुळे जाता जाता काढलेली या बिल्डिंगची छोटीशी व्हिडिओ.
त्यानंतर मग आम्ही पोचलो मँचेस्टर एअरपोर्टला आल्यानंतर इथे बॅग चेक इन किंवा बॅग ड्रॉप्स करायचे असतात आपल्याला. तर बॅग चेक इनच्या वेळेस थोडीशी मनामध्ये भीती होती की कारण की आता परमनंटली चाललो त्यामुळे सगळ्या वस्तू आम्ही घेऊन सोबत चाललो होतो, त्यामुळे बॅगचं वजन थोडंसं म्हणजे वेटपेक्षा जास्त भरतं की काय याची मनामध्ये शंका होती. पण बॅगचं वजन बरोबर भरलं त्यामुळे थोडंसं टेन्शन फ्री झालो आम्ही. बॅग ड्रॉप केल्या आणि पुढे आलो. आता इथे तुम्ही पाहू शकता हे आहे ड्युटी फ्री शॉप्स. इथे आपल्याला सनग्लासेस, चॉकलेट्स, ड्रिंक्स, बुक्स, घड्याळ वगैरे म्हणजे परफ्युम्स हे सगळे शॉप्स आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि इथे आपण या वस्तू घेऊ शकतो. आता इथे आम्ही प्लेनची वाट बघत बसलो होतो. तर आमच्या समोरून हा स्टाफ चाललेला तुम्हाला दिसतोय ना, तर आम्ही ज्या प्लेननी जाणार होतो ना त्या प्लेनमधील पायलट आणि केबिन क्रूचा हा सगळा स्टाफ आधी चाललेला होता प्लेनमध्ये आणि त्यानंतर मग आतमध्ये जाऊन ते सगळं काही सेट करतात आणि मग बोर्डिंग स्टार्ट करतात. तर ही जी समोर तुम्हाला फ्लाईट दिसत आहे ना, तर ही आहे एमिरेट्सची डबल डेकरची फ्लाईट आहे आणि जगातील सगळ्यात मोठी फ्लाईट आहे ही. या प्लेनने आम्ही जाणार होतो. फर्स्ट टाईम या प्लेनने जायचं आहे त्यामुळे खूप एक्साइटमेंट होती की आतून कसं असेल. इंटरनॅशनल फ्लाईट आहे ही. तर ही आहे मँचेस्टर टू दुबई अशी ट्रॅव्हल आमची होती. एमिरेट्स A380 ही डबल डेकरची फ्लाईट आहे ना, तर ही सगळ्यात मोठी फ्लाईट आहे आणि यामध्ये ना 500 ते 800 पॅसेंजर ट्रॅव्हल करू शकतात. इथे तुम्ही पाहू शकता 2 फ्लोअर असतात. वरच्या फ्लोअरला पण काही पॅसेंजर बसलेले असतात. तर आमच्या आता खालच्याच फ्लोअरला सीट होतं, बुक केलेलं होतं, त्यामुळे आम्ही आता पुढे चाललेलो आहोत. आणि ज्यांच्याजवळ लहान मुलं आहे ना, तर त्यांना सगळ्यात आधी सोडलं जातं आणि त्यानंतर बाकीचे पॅसेंजर सोडतात, त्यामुळे आम्ही आधी आलो होतो. सीट बेल्ट लाव. हॅलो. शर्विल. Would you like some smaller heads? You're welcome. You're welcome. Wow! It's interesting. How do you go, Mommy? Wow! Look! Let it get. Donut. Daddy! Daddy! Yes. I'm did it everything. Okay. Let's go. Sidey, sidey. Daddy! Daddy, take a few of it. Yes. The key coming. What is that? What is that? If you were holy, if you were there, In the airplane. Yes. if you were diving, you आता प्लेन टेक ऑफच्या आधी ना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या जातात, ज्या की इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. की आता ही दुबईची फ्लाईट आहे त्यामुळे अरेबिक लँग्वेजमध्ये दाखवलेलं आहे, पण चित्रावरून तर आपण नक्कीच ओळखू शकतो. किंवा फ्लाईटमध्ये ना केबिन क्रू असतात तर त्या पण या सगळ्या गोष्टी दाखवत असतात आपल्याला की टेक ऑफ झाल्यानंतर फ्लाईंग टाईमला जर काही इमर्जन्सी आली तर आपल्याला या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. त्यासाठी या सगळ्या सूचना आधी दिल्या जातात आणि त्यानंतरच मग प्लेन टेक ऑफ होतं. For takeoff and landing, laptops need to be switched off and stowed correctly. Any mobile phones or tablets should be put into flight mode. After takeoff, we'll let you know when you can turn on Wi-Fi and mobile roaming.
अक्षर Hallo meneer Pin, over Mel, over Schatbeek en mijn B-I, B-I. Bibi, bye bye. I want that too. Prepare for departure. No, it's flushing. प्लेन टेक ऑफ झाल्यानंतर 1 तासाने मेल आलं होतं. तर सॅटरडे होतं त्यामुळे मग आम्ही व्हेजच मागवलं होतं. तर व्हेजमध्ये काय काय आलं होतं ते मी तुम्हाला दाखवते. आता नाईटची फ्लाईट होती त्यामुळे ना जेवण वगैरे केलं आणि बरेचसे लोक झोपलेले होते. काही लोक मूवी पाहतात, तर इथे स्क्रीनवर मूवी पण आपण इथे बघू शकतो, गेम खेळू शकतो. काही म्हणजे टाईमपास काय करणार ना. आता मँचेस्टर ते दुबई हा 8-9 तासांचा प्रवास आहे आणि थोड्या वेळ मूवी पण पाहिला, पण खूप बोर झालं होतं. तर मग माझं असे काही ना काही टाईमपास चालू असतो स्क्रीनवर. कुठे किती वाजले, फ्लाईट कुठे पोचली, काय ह्या सगळ्या गोष्टींचं सर्चिंग चालू असतं आणि याच्यातच थोडाफार वेळ निघून जातो. तर इथे फ्लाईटमध्ये तुम्ही पाहू शकता बरेचसे लोक झोपलेले आहेत. थोड्या वेळ आराम केल्यानंतर सहज स्क्रीन ऑन केली आणि स्क्रीनमधून एक कमालचं दृश्य पाहायला मिळालं. ते म्हणजे दिवस हळूहळू उगवायला सुरुवात झाली होती आणि आकाशातून दिवस उगवताना पाहायला खूप सुंदर वाटत होतं. आता इथे ना दुबईला पोहोचण्यासाठी 2.25 तास बाकी होते आणि शेवटचे 2-3 तास ना हे इतके कंटाळवाणे होऊन जातात ना की अक्षरशः नको नको होऊन जातं. पण बाहेर पाहिलं खिडकीतून आणि सकाळचे दिवसाची सुरुवात झाली होती आणि आकाशातून पाहायला हे खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं. त्यामुळे मस्त वाटलं आणि त्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट पण आलेला होता. चीज सॉसेज होतं. मस्त असा ब्रेकफास्ट केला आणि पुन्हा दुबई कधी येते याची वाट पाहत होतो आम्ही.
आणि फायनली आम्ही पोचलो दुबई एअरपोर्टला. पण 2 तासामध्ये लगेच आमची मुंबईची फ्लाईट होती, त्यामुळे खूप पटापट या सगळ्या गोष्टी झाल्या. पटकन फ्रेश झालो. पुन्हा आम्ही मुंबईची फ्लाईट ज्या गेटला आहे तिकडे जाऊन थोडंफार वेट केलं. पण मुंबईची फ्लाईटला जास्त काही वेळ लागला नाही, ऑन बोर्ड होती, त्यामुळे पटकन या सगळ्या गोष्टी झाल्या. पण इथे मला जास्त काही शूट करताच आलं नाही, कारण की माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्णपणे डाऊन झाली होती. हा जो काही व्हिडिओ आहे तो मिस्टरांच्या मोबाईलमध्ये मी थोडाफार कॅप्चर केला. आणि त्यानंतर मुंबईच्या फ्लाईटमध्ये बसलो. मुंबईला पोचलो. तिथे मी जास्त काही व्हिडिओज काढले नाही. त्यानंतर आम्ही कॅबमध्ये बसून आम्ही आता पुण्याला चाललेलो होतो. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.